सो आजही आपण मोस्ट प्रोबॅबली तिथून पुढेच कंटिन्यू करूयात. लेट्स ट्राय टू कंटिन्यू. ओके, नाईस. सो काल आपण बेसिकली काही गोष्टी थोड्याशा रिवाईज पण केल्यात आणि त्याच्यावर थोडासा आपण भर दिला होता, की ज्या HTML फाईल्स आहेत त्या आपण रेंडर करून शो केल्यात. सो रिटर्न, रेंडर, रिक्वेस्ट ऑब्जेक्ट आणि जे काही टेम्पलेट असेल त्याचा पाथ. त्यात आपण एक डिक्शनरी ऑब्जेक्ट पास केला अँड देन आफ्टर आपण काही आउटपुट्स बघितले. आता हे जे काही डिक्शनरी ऑब्जेक्ट आपण पास केलेत हे सगळे प्रीडिफाईन्ड होते, की जसं टुडे अगेन प्रीडिफाईन्ड. देन आफ्टर आपण काही डेजची लिस्ट प्रोव्हाइड केली होती, संडे, मंडे, ट्यूजडे, प्रीडिफाईन्ड. बट आपल्याला डेटाबेस ऑब्जेक्ट्स पास करायचे त्यामध्ये, की एखाद्या डेटाबेसमधून जे काही स्टुडंट्स आहेत त्याची यादी पास करायची, ती आपल्याला बघायची. त्यांचे मार्क्स असतील ते आपल्याला बघायचे किंवा त्या संदर्भात किंवा त्या संबंधित आपल्याला काहीतरी आउटपुट त्या टेम्पलेटमध्ये दिसलं पाहिजे. सो हे सगळं करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला तो स्पेसिफिक डेटाबेस क्रिएट करावा लागेल आणि तो पायथॉन थ्रूच किंवा त्या जँगो थ्रूच आपल्याला करायचा. सेकंड थिंग, त्याच्यात आपल्याला डेटा फिलअप करावा लागेल आणि फिलअप करण्यासाठी जँगो आपल्याला काही स्पेसिफिक मेथड प्रोव्हाइड करतात. ओके, तो आज आपण त्या संदर्भात डिस्कशन करणार आणि या संपूर्ण पार्टला आपल्याला म्हणायचं आहे मॉडेलिंग. सो एकदम अट्रॅक्टिव्ह वर्ड आहे हा. So a model is a class that represents table or collection in our database. ठीक आहे. तर हा एक स्पेशल क्लास त्याने डिझाईन केलेला आहे, की जे काही डेटाबेस टेबल्स, क्वेरीज किंवा तो जे कोमल वेलकम, आज पहिल्यांदा आली संध्याकाळी सकाळी. So model is a class that represents table or collection in our database and where every attribute of the class is a field. सो काल आपण याच्याबद्दल थिअरॉटिकली समजून घेतलं होतं. आज आपण सिस्टमॅटिकली क्रिएट करूयात काही गोष्टी. ओके, सो ठीक आहे. तर आपण एक क्लास क्रिएट करणार ज्याचं नाव आहे ड्रीम रिअल. ओके, आणि ज्यामध्ये आपण 4 कॉलम्स बनवू इच्छितो. पहिला कॉलम असणार वेबसाईट, दुसरा असणार मेल, तिसरा असणार नेम आणि चौथा असणार फोन नंबर. ओके, नेक्स्ट एक क्लास त्याच्यामध्ये बनवला जाईल, सब क्लास, ज्याचं नाव आपलं मेटा असं असेल आणि त्यामध्ये आपण डीबी अंडरस्कोर टेबल असं लिहून ड्रीम रिअल हे नाव देणार. ओके, सो लेट्स चेक आउट फर्स्ट. इथे जुनं काही डेटा त्याचं टेस्टिंग थोडंसं चालू होतं. लेट मी डिलीट इट फॉर यू. तो क्लास ड्रीम रिअल इनडायरेक्टली आपल्याला असं समजून घ्यायचं आहे, की हा जस्ट एक टेबल असणार. त्या टेबलमध्ये आपल्याला 4 कॉलम्स हवेत. पहिल्या कॉलमचं नाव वेबसाईट असेल, दुसऱ्याचं मेल असेल, तिसऱ्याचं नेम आणि चौथ्याचा फोन नंबर. यात अजून एक डिफॉल्ट कॉलम ॲडेड ऑटोमॅटिकली ॲड होणार जो असेल आय डी. ठीक आहे. बरं, हे बनवताना आपण सगळ्यात सुरुवातीला कॉलमचं नाव एंटर करणार. लेट्स से वेबसाईट इज इक्वल्स टू मॉडेल्स क्लासमधील आपल्याला ह्या वेगवेगळ्या फील्ड्सने सेट करायचं आहे, की त्याची साईज किंवा त्याचा टाईप हा कुठला असेल. ओके, सो त्याची साईज आणि टाईप्सचे खूप सारे प्रकार आहेत. साधारण एवढे प्रकार आहेत त्याचे.
इथे ते तुम्ही ऑटो फील्ड देऊ शकता. इथे बघा कॅरेक्टर फील्ड आहे, तसं ऑटो फील्ड, ऑटो फील्ड, बिग इंटिजर, बायनरी, डिफॉल्ट, कॅरेक्टर फील्ड, डेट फील्ड, डेसिमल, सो एन नंबर ऑफ डेटा टाइप्स आहेत. परंतु यातले काही लिमिटेड आपल्याला यूज करायचे आहेत, ज्यामध्ये आपण इनिशियली वेबसाईटसाठी CHAR फील्ड, सो CHAR फील्ड इज ए क्लास, मॉडेलमधला क्लास आहे तो. आणि आपण हे डिफाईन केलं की वेबसाईटमध्ये कुठलेही कॅरेक्टर्स आता इनपुट दिले जाऊ शकतील, बिकॉज आपण कॅरेक्टर फील्ड असं इनपुट दिलेलं आहे. नेक्स्ट इज मॅक्स लेंथ. ओके, मॅक्स लेंथ इज इक्वल्स टू 50. त्याची मॅक्सिमम लेंथ 50 असेल. वेबसाईटचं जे काही नाव आपण एंटर करू, 50 पेक्षा जास्त लेंथ याच्यामध्ये इनपुट दिली जाणार नाही. देन आफ्टर मेल, मेलमध्ये मॅक्सिमम लेंथ 50. नेम, यातही मॅक्सिमम लेंथ 50. फोन नंबर, फोन नंबरचे तिथे मॉडेल्स आणि डॉट देऊन इंटिजर फील्ड असं क्लास दिलेला आहे. सो इंटिजर फील्ड काय डिक्लेअर करतोय की यात फक्त इंटिजरचं इनपुट दिलं जाईल. ओके, यापेक्षा वेगळं काही दिलं जाणार नाही. यामध्ये इनपुट हे इंटिजरचं दिलं जाईल, याच्यापेक्षा वेगळं दिलं. या व्यतिरिक्त एक फ्लोट फील्ड पण आहे, इन केस जर आपल्याला एखादा फ्लोटिंग पॉईंट नंबर इनपुटमध्ये द्यायचा आहे. लेट्स से व्हिजिटर ॲव्हरेज असं काहीतरी आपल्याला क्रिएट करायचं आहे. आपण लिहिणार मॉडेल्स डॉट एफ आणि आपल्याला फ्लोट फील्ड म्हणजे फ्रॅक्शनमध्ये नंबर प्रोव्हाइड करता येतील. ठीक आहे, बरं. आता यामध्ये एक छोटीशी अडचण अशी आहे की आपल्याला ही जी काही फील्ड आहे व्हिजिटर्स ॲव्हरेजची, ही दरवेळेस इनपुट द्यायचीच अशी गरज नको आहे. आपण इथे नल इज इक्वल्स टू ट्रू लिहिणार आणि ट्रूसाठी कॅपिटल द्यावं लागेल आपल्याला. तो याने होईल हे का ही फील्ड इन केस आपण रिकामी जरी सोडली तरी सुद्धा तो आपल्याला काही म्हणणार नाही. तो आपण इथे नल इज इक्वल्स टू ट्रू केलेला आहे. लेट्स चेक आउट. मॅक्सिमम लेंथ नाही आहे. नेक्स्ट इज क्लास मेटा आणि डीबी टेबल ड्रीम रिअल, हे पण आपण इनपुट दिला. तर आपल्याला टेबलचं नाव ड्रीम रिअल सध्या द्यायचं आहे. जर आपण हे नसतं दिलं, ओके, ॲक्च्युली ऑप्शनल आहे, हे आपण नाही जर दिलं तर आपल्याला एक डिफॉल्ट टेबलचं नाव भेटेल आणि ते नाव काय असेल तर जे मॉडेलला नाव दिलं आपण, मॉडेलला नाव ड्रीम रिअल असं दिलेलं आहे. ठीक आहे, सो त्या टेबलचं नाव असेल जो तुमच्या ॲपचं नाव आहे ते. आता आपल्या ॲपचं नाव आहे टू आणि टू अंडरस्कोर ड्रीम रिअल असं आपल्या त्या टेबलचं नाव असाइन झालं असतं. बट आपण थोडंसं स्पेसिफिकली सगळ्या गोष्टी हँडल करतो आहोत आणि टेबललाही आपल्याला एक स्पेसिफिक नाव द्यायचं आहे. ॲपचं नाव आपल्याला डिस्क्लोज नाही करायचं. सो आपण मेटामध्ये टेबलचं नाव डिक्लेअर केलं विच इज ड्रीम रिअल. यानंतर आपल्याला एक काम करावं लागेल, ते म्हणजे सेटिंग्समध्ये इन्स्टॉल्ड ॲपमध्ये आपल्या ॲपचं नाव इनपुटमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. आणि जे की आपण ऑलरेडी केलेलं आहे टू, आता इथे डिफॉल्टमध्ये ॲडेड नसेल, आपल्याला फक्त इथे जाऊन एकदा करावं लागेल. हे केल्यानंतर आता जे काही आपण मॉडेल्समध्ये ॲड केलेले आहेत डेटाबेसचे स्ट्रक्चर्स, हे आपल्याला मायग्रेट करून घ्यावे लागते. तर इथे आपण त्यासाठी एक कमांड देणार, आणि त्याने सगळ्या मॉडेलचा स्टडी केला. अगोदर एक मॉडेल क्रिएट केलेलं होतं टेस्ट, त्याला इथे भेटत नाहीये, त्यामुळे त्याने त्याला डिलीट करायचं ठरवलं आणि इथे ड्रीम रिअल नावाचं नवीन मॉडेल दिसतंय, सो ते क्रिएट करायचं ठरवलं. ओके, नेक्स्ट कमांड आपली असेल, यामध्ये आपण लिहिणार आहोत मायग्रेट. आधी आपण केलं होतं एकदा दोनदा, बट आज सिक्वेन्शियली जे आपण थेअरी समजून घेत होतो त्याच्या क्रमाने हे
सो पायथॉन manage.py पहिल्यांदा मायग्रेशन, मेक मायग्रेशन अँड देन मायग्रेट. हे सगळे टेबल क्रिएट झालेत. राईट. आता हे आपल्याला बघण्यासाठी ऑनलाईनला एका वेबसाईटची मदत घ्यायची आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे SQLite ऑनलाईन. ठीक आहे. तर टेबल इथे आहे, सॉरी डेटाबेस इथे आहे db.sqlite. इथे राईट क्लिक करतो, याचा पाथ कॉपी करतो. कॉपी पाथ. त्यानंतर वेबसाईट जातो, फाईल, ओपन डीबी आणि इथे पाथ इनपुटमध्ये देतो. दिल्यानंतर एंटर केलं की तुम्हाला खाली ते फोल्डर दिसू लागेल आणि याच्यात आपण db.sqlite3 हा डेटाबेस सिलेक्ट करूया. लेट्स ओपन इट. तर इतर काही मायग्रेशन आहेत जे की ॲडमिनिस्ट्रेशन लॉग इनचे आहेत, बट एक टेबल जो ड्रीम रिअल नावाचा आहे तो इथे आपल्याला दिसेल, ज्याच्यात 5 कॉलम्स आहेत. स्ट्रक्चर इथे दिसत आहे. ही वेबसाईट, मेल, नेम, फोन नंबर, विजिटर ॲव्हरेज आणि आय डी नावाचा एक कॉलम आहे, ज्याच्या समोर एक चावी दिसते. ओके, ही चावी म्हणजे प्रायमरी की आणि युनिक की याच्यात एकदा एक प्रकारचा डेटा इनपुट होईल, विशिष्ट डेटा रिपीट नाही होणार आणि त्यातल्या त्यात हा ऑटो इन्क्रीजेबल राहील. ऑटोमॅटिकली 1 2 3 4 असे नंबर्स ते इन्क्रीज होत जातील. बरं, आपल्याला ड्रीम रिअलचा डेटा चेक करायचा आहे, तर राईट क्लिक करून इथे सिलेक्ट करूया, म्हणजे शो टेबल. तर सध्या कुठलाच डेटा याच्यात नाही आहे. ठीक आहे. आता आपण एक एक गोष्ट याच्यात ॲड करूया. हे करण्यासाठी आपण एक विशिष्ट मेथड फॉलो करणार, थोडक्यात एक व्ह्यू क्रिएट करणार. ठीक आहे. सो लेट्स क्रिएट. व्ह्यूमध्ये जाऊयात पुन्हा एकदा. इथे ॲक्च्युली केलेलं आहे सगळ्या गोष्टी, बट मी सगळ्या डिलीट करतो आणि स्टेप बाय स्टेप आपण ट्राय करूया. सो व्हेरी फर्स्ट तुम्हाला जे तुमचं मॉडेल आहे ते इम्पोर्ट करावं लागेल. इथे फंक्शन द्या. फंक्शनला आपण जे नाव देणार आहोत ते आहे CRUDOPS. क्रूड OPS. तर कुठल्याही डेटाबेस ओरिएंटेड वेबसाईटमध्ये या 4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला त्या वेबसाईटमध्ये द्याव्या लागतील. जर एखादा फॉर्म असेल त्यामध्ये तुम्हाला 4 ॲक्टिव्हिटीज द्याव्या लागतील. याच्यातलं C म्हणजे क्रिएट. ओके, सो डेटाबेस ऑर टेबल ऑर रेकॉर्ड. सो व्हेरी फर्स्ट तुम्हाला क्रिएट तिथे करता आलं पाहिजे. सेकंड, रिट्राईव्ह, कॅपिटल. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी विल बी अपडेट, की जो डेटा ऑलरेडी ॲड झाला त्याला आपल्याला अपडेट करायची सुविधा युजरला प्रोव्हाइड करावी लागेल. युजरलाच नाही, आपल्याला ॲटलिस्ट अपडेट करता आलं तरी भरपूर झालं, कारण बरेचसे डेटा हे ॲडमिन एडिटेबलच असणार आहेत. तो इच अँड एव्हरी डेटा हा युजरच एडिट करेल असं काही नाही. सो क्रिएट, रिट्राईव्ह, अपडेट आणि डिलीट. OPS you can call it as operations. Let's start. आपण एक फंक्शन क्रिएट केलं, सी क्रूड ऑपरेशन्स. सो याच्यातून आपल्याला एक एंट्री त्या डेटाबेसमध्ये सेव्ह करायची आहे. ओके, आणि ती सेव्ह कशी करायची आहे ते आता व्यवस्थित ऑब्झर्व करणार आहोत आपण. सो एक ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार ड्रीम रिअल नावाचा. ओके, इज इक्वल्स टू देऊन ड्रीम रिअल, जे की आपल्या ओके, तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यावं लागतील मॉडेल्स. किंवा आपण असं लिहू शकतो, मॉडेल डॉट ड्रीम रिअल. दोन्ही गोष्टी आहेत. आपण डायरेक्ट इम्पोर्ट करू शकतो किंवा मॉडेल्स डॉट ड्रीम रिअल असंही लिहू शकतो. तो हेच लिहूयात सध्या, कारण त्या मॉडेलमध्ये दुसऱ्या भरपूर गोष्टी येणार आहेत. सगळ्या इम्पोर्ट करण्यात मजा नाही. वन बाय वन आपण अशाच पद्धतीने करूया. सो मॉडेलमधलं जे ड्रीम रिअल नावाचं टेबल आहे त्याच्यातल्या वेबसाईटमध्ये आपल्याला हे नाव एंटर करायचं आहे. मेलमध्ये आपण हे नाव एंटर करणार.
This is one thing actually. contact@ipragati.com. Next one is name, which is Ganesh. फोन नंबर जो आपण एंटर केला, आणि हा पूर्ण ऑब्जेक्ट बनल्यानंतर आपण ड्रीम रिअल डॉट सेव्ह हे फंक्शन एक्झिक्यूट करणार. ओके, आणि रिटर्न मध्ये आपण एक HTTP रिक्वेस्ट सेंड करणार, रिस्पॉन्स सेंड करणार. तो रिस्पॉन्स असेल कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेड. जे काही हा जो काही व्ह्यू आहे फ्रूट ओप्स, ओके, तर हे नाव काही असू शकेल, बट स्टील आपण हे फॉलो केलं. हे जे काही नाव आहे याचा आपल्याला URL मध्ये एक रिडायरेक्शन किंवा एक मॅपिंग करून द्यावे लागेल. सो URLs मध्ये जातो. ॲक्च्युली अगोदरच करून ठेवलेलं होतं. URL फ्रूट ऑप्स या लिंकवर जो कोणी येईल त्याला व्ह्यूज मधले फ्रूट ऑप्स फ्रूट ऑपरेशन्स दिसते. सो सर्व्हर रन करूयात आपण. सो इथे /CRUDOPS तो एंटर करतो. तर इथे आपल्याला कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेड अशी लाईन दिसते आहे. ठीक आहे, सो डेटा ॲड झाला असं त्याचं म्हणणं आहे. तर पुन्हा एकदा डेटाबेसमध्ये जाऊन बघूयात आपण. फाईल, ओपन डेटाबेस, SQLite 3, इथे ड्रीम रिअलला राईट क्लिक करून शो टेबल करूया, आणि एक रेकॉर्ड तुम्हाला इथे दिसायला लागेल की प्रगती, कॉन्टॅक्ट प्रगती, गणेश, फोन नंबर आणि व्हिजिटर ॲव्हरेज आपण नल दिलेलं होतं इनिशियली. जर इनपुट दिलं असतं तर त्याने ते शो केलं असतं. सो असंच अजून एक 2-4 रेकॉर्ड आपण ॲड करूया. सिम्पली आपण व्ह्यूज मध्ये जाऊयात. ड्रीम रिअल इथे दुसरा रेकॉर्ड एंटर करू आता. नाव इथे एंटर करूयात, कॉन्टॅक्ट नंबर, वेबसाईट तीच असेल. यात आपण एक एक्स्ट्रा अजून हे करूया. आपण व्हिजिटर काउंट दिलेला आहे. कॉलमला नाव काय आहे ना, व्हिजिटर ॲव्हरेज. ओके, व्हिजिटर ॲव्हरेज इक्वल्स टू डबल कोट आणि इथे 3.4 असं काहीतरी आपण दिलं. पुन्हा एकदा आपण एक्झिक्यूट करूया. रन करतो. इथेच कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेड. डेटाबेस ऑन करतो. ह्यावेळेस आपल्याला 2 रेकॉर्ड दिसायला पाहिजे. एक प्रगती आणि दुसरा हा. दुसऱ्यामध्ये व्हिजिटर ॲव्हरेज दिसू लागेल तुम्हाला, जे की 3.4 आहे. बरं, आपण जर हे पेज पुन्हा पुन्हा रन केलं तर पुन्हा पुन्हा ते रेकॉर्ड ॲड होत जाते. तसं मी इथे रिफ्रेश करतो. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. फाईल, ओपन, आणि इथे शो टेबल. एकूण 7 रेकॉर्ड झालेत. आता मी तेच रिफ्रेश केलं. यू गॉट 7 रेकॉर्ड द्या. व्हेरी सिम्पल स्टेप. मॉडेल्समध्ये आपण जाणार. तर इनिशियली तुम्हाला जो प्रोजेक्ट किंवा जे काही हँडल करायचं आहे, तर बेसिकली तो फॉर्मच असेल. त्या फॉर्ममध्ये जे जे इनपुट्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत ना, त्याची नावं इथे देऊन घ्या. इज इक्वल्स टू मॉडेल्स लिहा, आणि मग तुम्हाला जो डेटा टाईप त्याच्यामध्ये हवा असेल
तो टाईप करायचा. बेसिकली कॅरेक्टर, इंटीजर, फ्लोट हे 3 आहेत. तिसरा एखाद्या वेळेस यूज होईल तो म्हणजे इमेज फील्ड. यामध्ये तुम्हाला इमेज म्हणजे एखादा फोटो अपलोड करायची गरज पडू शकते. नेक्स्ट वन एखादी डेट इनपुट द्यायची गरज पडू शकते. सो यू कॅन गो फॉर डेट फील्ड ऑल्सो. डेसिमल फील्ड 10 आहेत. नेक्स्ट फाईल फील्ड आहे की जिथे तुम्ही एखादी फाईल अपलोड करणार. आपण ईमेल फील्डला ईमेल फील्ड देऊया. ठीक आहे. इथे काय होईल तर तो व्हेरीफाय करेल की त्यामध्ये बरोबर @ असायलाच पाहिजे, .com असायलाच पाहिजे, एखादा डोमेन असायलाच पाहिजे. नेक्स्ट URL फील्ड सुद्धा आहे. एखाद्या वेबसाईटचं नाव देताना तो क्लिअरली व्हॅलिडेट करेल की तिथे www डॉट समथिंग असंच काहीतरी इनपुटमध्ये गेलं पाहिजे. जर तसं नसेल तर तो आपल्याला एरर शो करेल. आता सध्या सुद्धा आपण ज्या ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत, लाईकवाईज फोन नंबरमध्ये आपण इंटीजर फील्ड असं म्हटलेलं आहोत. ओके. आपण एक करूयात काम. व्ह्यूजमध्ये फोन नंबरच्या ठिकाणी चुकून एक कॅरेक्टर इनपुट देतो आहोत आपण. तर स्टार्टिंगला 1 आणि नंतर 1. रन करतो एकदा. एक काम करतो, नाव चेंज करतो जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की तो रेकॉर्ड आला की नाही. तर इथे नाव देतो प्रगती. सेव्ह करतो आणि ते एंटर करतो. तो त्याने आपल्याला एरर दाखवला ॲज एक्सपेक्टेड. त्याने ते कारणही सांगितलं, इनव्हॅलिड लिटरल्स. लिटरल्स म्हणजे कुठल्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू असते. तर ती बेस 10 मध्ये पाहिजे, बट ती बेस 10 मध्ये नाही आहे. मग इथे आपण येऊन पुन्हा चेंज करूया. जो डेटा टाईप आपण मॉडेलमध्ये डिफाईन करू तोच आपल्याला पुढे इनपुटमध्ये प्रोव्हाइड करावा लागेल. मॉडेलमध्ये आपण डिफाईन केलेलं आहे. इथे कॅरेक्टर फील्ड तिघांसाठी, इंटीजर फील्ड एकासाठी, फ्लोट फील्ड लास्ट आणि टेबलचं नाव ऐकलेलं आहे. तर व्ह्यूमध्ये आपण बेसिकली डेटा सेव्ह करायचं शिकलो. ओके. आता आपल्याला डेटा बघायचा आहे. सो कसा बघायचा, त्याला आपण म्हणूयात रिट्राईव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजे थोडक्यात सेव्ह झालेला डेटा रिकॉल करणे. ओके. तर आपल्याकडे बघा सध्या एक 7 ते 8 रेकॉर्ड आहेत. ओके. दरवेळेस नवीन ॲड न करता किंवा चला करूयात आपण. ओके. हे जसं आहे तसंच राहू देऊ आणि खाली आपण रिट्रायव्हिंगसाठी काय करता येईल ते बघूया. तर सध्या आपण सगळ्या एंट्रीज रीड करणार. ओके. आणि त्यासाठी ही एक स्पेसिफिक मेथड फॉलो करणार. मेथड कशी येते बघा. सो ड्रीम रिअल मॉडेलमधील ऑब्जेक्ट्स आणि ऑल, तर जे काही रेकॉर्ड्स त्या टेबलमध्ये असतील सगळेच्या सगळे या ऑब्जेक्ट्समध्ये येतील. ही एक मेथड आपल्याला अगदी तोंडपाठ करायची आहे कारण हीच बऱ्याच ठिकाणी यूज होणार आहे. ऑलमोस्ट जेवढे काही प्रोजेक्ट बनवले जातात त्याच्यामध्ये ह्या कमांडच्या मदतीने सगळा डेटा माइन केला जातो आणि देन आफ्टर पुढे पास केला जातो ॲज ए डिक्शनरी आणि मग रेंडर केल्यानंतर ते वेबसाईटवर दिसायला लागतं. बी क्लिअर ही कशी रन करायची आपल्याला. जे काही टेबलचं मॉडेल असेल ते लिहा. त्यानंतर ऑब्जेक्ट्स हा ऑब्जेक्ट आहे आणि त्यातली ऑल ही मेथड आपण कॉल करतो. ईच अँड एव्हरी रेकॉर्ड विल बी रिट्राइव्हड हिअर. तर ह्या ऑब्जेक्टमध्ये सगळं काही आहे. मला सगळं काही डायरेक्टली नाही दाखवलं जाऊ शकत. त्याच्यातला एक एक रेकॉर्ड आपल्याला उचलायचा आहे आणि आपण एलिमेंट थ्रू एक रिसोर्स क्रिएट करणार. ओके. एक थोडक्यात स्ट्रिंग क्रिएट करणार ज्यामध्ये सगळे नावं एकमेकांशी कनेक्ट करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. सो त्यासाठी आपण एक फॉर लूप एक्झिक्यूट केला. तर ऑब्जेक्टमध्ये एलिमेंट्स कॅप्चर करणार. त्या एलिमेंट्समधला नेम व्हेरिएबल ओके आपण ह्या रिसोर्सेसला कॉन्कॅटिनेट करणार. ठीक आहे. आणि दर कॉन्कॅटिनेशनमध्ये BR हा टॅग पण देणार. HTML ज्यांना माहिती त्यांना कळालं असेल, BR फॉर लाईन ब्रेक. जे जे नावं आहेत त्या नावांची यादी आपल्याला आता दिसेल. सो रिस्पॉन्समध्ये
कमांड सक्सेसफुली एक्झिक्युटेडच्या जागी आपण RES हा ऑब्जेक्ट पास करणार. लेट्स चेक आउट. तो जेवढे नाव आपण इनपुटमध्ये प्रोव्हाइड केले सगळे नाव इथे दिसत आहेत. पुन्हा एकदा एंटर करतो. दरवेळेस नाव आपल्याला वाढलेलं दिसेल आता, कारण दरवेळेस एक डेटा ॲडिशनची पण एंट्री जाते. सो इथून आपण क्रिएटिंग अँड एंट्रीची एंट्री पण पास करतोय, जी की सेव्ह होते आहे. आफ्टर सेव्हिंग तो पुन्हा एकदा माइंड करतो तो डेटा. इथे नेम ऐवजी दुसरं काहीतरी हवं आहे, तर तेही तुम्ही देऊ शकता. तर इथे कोलन नेमच्या पुढेच तुम्हाला काय हवं आहे, डबल कोट प्लस डबल कोट. You need element वेबसाईट. नाव आणि त्याची वेबसाईट आपल्याला आता दिसणार आहे. इथे नाव आणि वेबसाईट अशा दोन्ही गोष्टी दिसतात. आणि सेम वे आपण पुढे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर फेच करू शकतो, ईमेल आय डी फेच करू शकतो आणि देन विजिटरचा ॲव्हरेज फेच करू शकतो. सो आपण अशा पद्धतीने फेच करतो आणि रिसोर्सेसमध्ये ते पास केलं जातं आहे सध्या. सध्या रिसोर्सेस हा जस्ट HTTP रिस्पॉन्स आहे. आपण नंतर याला रेंडर थ्रू कसं बघायचं ते बघूया. फॉर नाऊ जस्ट आपण इथपर्यंत करणार आहोत. सो हे झालं आपलं सेकंड टास्क, ज्यात आपल्याला डेटा रिट्राईव्ह करायचं किंवा रीड करायचं मेकॅनिझम मिळालेलं आहे. ज्यात आपण क्लासचं नाव लिहिणार, म्हणजे थोडक्यात टेबलचं नाव लिहिणार आणि ऑब्जेक्ट्स डॉट ऑल असं लिहून टाकणार. जस्ट सगळा डेटा ऑब्जेक्ट्समध्ये इम्पोर्ट झालेला आहे. देन आफ्टर मग आपली मर्जी की आपण त्याला फॉर लूप थ्रू बघूयात किंवा दुसरे आपण जसं बघायचं तसं बघू शकतो. नेक्स्ट इज रीडिंग स्पेसिफिक एंट्री. ओके, आता रीड करताना सगळ्या एंट्री रीड करणं हे काय दरवेळेस आन्सर नाही आहे. आपल्याला काही स्पेसिफिक एंट्रीजच बघायच्या आहेत. ओके, सो त्यासाठी ऑब्जेक्ट क्लासच आपल्याला एक मेथड प्रोव्हाइड करतं आणि त्या मेथडचं नाव आहे गेट. आपल्याला फर्स्ट नेम हवा आहे. फर्स्ट नेम हवा आहे. देन कोणाचं ज्या सॉरी, आता ॲक्च्युली आपण फर्स्ट नेमच उचलतोय, जे सांगतो तेच उचलतोय राईट. इथे नेम ऐवजी आपण लिहूयात ID. या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता एक ID नावाचा पण कॉलम आहे. तर याच्यातला आपण एक स्पेसिफिक ID पिक करूया. सध्या आपण 2 नंबरचा ID पिक करू, ठीक आहे, आणि त्याची वेबसाईट, मेल आणि नेम अशा तिन्ही गोष्टी बघणार आहोत. सो models dot dream layer objects get whose ID is equals to what? ID is equals to 2. ज्याचा ID 2 आहे त्याचा पूर्ण डेटा आम्हाला पाहिजे. ठीक आहे, मग आता रिसोर्सेसमध्ये आपण त्याचं फर्स्ट नेम आणि डॉट नेम हे कॅप्चर केलं. आपण and RARR and after plus FN dot आणि आपल्याला त्याच काय हवं आहे आता, वेबसाईट. एका रेकॉर्डचं नाव आणि वेबसाईट आपण बघत आहोत. रन करूयात. सगळ्यांच्या खाली आपल्याला इथे दिसेल. ओके, एक मिनिट हा. RARR सेमीकोलन द्यायचं राहिला. शिवम एक राईट ॲरो दिसला अँड देन तुम्हाला वेबसाईटचं नाव दिसत आहे. एक स्पेसिफिक डेटा आपण ID ने फेच केला. याचं एक आहे पण जरी ते नेम दिला असता, आता जर नेम दिला असता, डबल कोट केला असता आणि इथे गणेश लिहितो, ठीक आहे, याने काय होईल,
गणेश नावाचा डेटा तो बघेल, ट्राय करेल. पण त्यात छोटीशी अडचण अशी येणार की गणेश नावाचा खूप सारा डेटा आहे. ओके, त्याने कितवा डेटा दाखवला मॅडम? अरे, डेली प्रॉब्लेम. ओके, गणेश नाव लकी लकी एकच होतं. ठीक आहे, एकच युनिक नाव असेल तर काही अडचण नाही, कारण जेव्हा तो सर्च करेल त्याला गणेश सापडतं आणि कुठलंच कन्फ्युजन नाही आहे. बट आता आपण शिवमसाठी ट्राय करू. शिवम 1 2 3 4 असे खूप सारे आहेत. बघूया तो कुठला डेटा शो करणार. लिहितो SHIVAM. लेट्स रन. तो त्याने एरर दाखवला आणि एररचं नाव आहे मल्टिपल ऑब्जेक्ट्स रिटर्न. एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट मिळालेले आहेत आणि आपण असं नाही करू शकत. ठीक आहे, मग आपल्याला कसं करता येईल? तो इथे आपण एक ट्राय करूयात. FN नॉट मेड फॉर दॅट. तो आपल्याला युनिकच काहीतरी प्रोव्हाइड करावं लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आय डी कॉलमची, म्हणजे प्रत्येक टेबलमध्ये आय डी कॉलम त्यासाठीच दिलेला असतो. तर कुठला तरी एक कॉलम युनिक ॲटलिस्ट असलाच पाहिजे. ओके, अदरवाईज आपल्याला पुढे चालून असं भरपूर वेळेस करायचं आहे, जसं SQL क्वेरीजमध्ये केलं जातं की जेवढे जेवढे नावं शिवम आहेत त्यांना तुम्हाला रिप्लेस करायची गरज पडेल, किंवा व्हॉट एव्हर SQL क्वेरीज असतील तर सगळ्या आपल्याला इथे एक्झिक्युटेबल आहे. फॉर नाऊ जँगोने आपल्याला सिंगल नेम एक्झिक्युशनसाठी ची कमांड दिलेली. अँड नेक्स्ट इज डिलीटिंग एंट्री. ओके, तो सगळ्यात सुरुवातीला आपल्याला रीड करावी लागेल. हा, तर एक लास्ट आपण एक काम करूयात. आय डी घेतो, डेटाबेस एकदा लास्ट रीड करतो. फाईल ओपन, सिलेक्ट. खूप सारे रेकॉर्ड्स आहेत. या रेकॉर्डमध्ये 19 नंबरचा रेकॉर्ड ऑब्झर्व करूयात आपण. ठीक आहे, हा रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचा. तर इथे 19 लिहितो, त्याने तो डेटा दिला. FN मध्ये तो पूर्ण ऑब्जेक्ट आहे, जसा तसा आपण तो बघितला. आता आपण एक कमांड एक्झिक्यूट करणार, जिचं नाव आहे FN.delete. हा रेकॉर्ड 19 नंबरचा आता डिलीट होणार. इथे आपण रन करूया. डिलीट झाला. पुन्हा एकदा एंटर करतो. ज्यावेळेस आपल्याला तो डेटाच नाही भेटत आहे, कारण एकदा डिलीट झाला तो 19 नंबर, नेक्स्ट टाइम तो नाही मिळत आहे. इथेही एकदा चेक करूयात. आणि एकूण 19 नंबरचा डेटाच नाही, 18 आहे, 18 नंतर 20 आहे, 21 आहे, बट नॉट 19. ओके, सो ऑटो इन्क्रीमेंटचं हे पण एक आहे की एखादा डेटा जर डिलीट झाला असेल तर तो नंतर तिथे ती फिलअप नाही केली जात जागा, ऑटोमॅटिकली पुढे 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 तो सरकतो आहे. तो एंट्री झाली डिलीट. तिसरं काम आहे आपलं अपडेट करणे, की एखादा विशिष्ट डेटा चेंज करणे. सो अपडेट कसा करणार आपण?
ठीक आहे. सो अपडेटसाठी आपल्याला एक काम करावं लागेल. इथलं कॉपी पेस्ट करून नाही चालणार हां. इथे आपण असंही FN मध्ये काही गोष्टी रीड केल्याच होत्या. तर FN ID इज इक्वल्स टू आपल्याला इथला लास्ट डेटा चेंज करायचा. विच इज लास्ट रेकॉर्ड 21 नंबरचा रेकॉर्ड लास्ट आहे आणि तो आपल्याला बदलायचा. सो आपण इथे रीड करणार 21 आणि सेम लिहिणार FN इज इक्वल्स टू models dot dim real. ओके ओके ओके. इथून पुढच्या कमांड्स आहेत त्यासाठी हां. FN डॉट नेम इज इक्वल्स टू याचं नाव आपण एकदम विशेष देऊ आता काहीतरी. स्पेशल नेम नावातच त्याच्या स्पेशल आहे. आणि त्यानंतर आपल्याला जस्ट सेव्ह कमांड पुन्हा एकदा एक्झिक्यूट करायची. FN डॉट सेव्ह. सेव्ह करूयात. 21 नंबरचा रेकॉर्ड आपण चेक करणार की काय होतं त्याच्यासोबत. तो पुन्हा एकदा रिफ्रेश करतो. सो 21 नंबरचा रेकॉर्ड आहे कन्सिडर करा. त्याचं नाव इथे स्पेशल नेम झालेलं आहे. सो सिम्पल आहे. अपडेटसाठी काही विशेष प्रोसेसच नाही येतात पाहिलं तर. जी तुमची रीडिंगची प्रोसेस आहे ती तुम्ही गेट करता आहात. एक स्पेशल ID तुमच्याकडे इम्पोर्ट होतो आहे FN मध्ये आणि त्या FN ऑब्जेक्टमध्ये नेम आहे, वेबसाईट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ज्या ज्या तुम्हाला बदलायच्या जस्ट आपण व्हेरिएबलची नावं किंवा व्हेरिएबलचं लिटरल याच्या आधी जसे बदलले तसे आपण इथे पुन्हा एकदा चेंज करणार. इथे लिहिणार वेबसाईट, लिहिणार कॉन्टॅक्ट नंबर, फोन नंबर आहे. आपण एंटर करूयात. वेबसाईट एंटर करूयात. स्पेशल स्पेशल डॉट स्पेशल री एक्झिक्यूट. पुन्हा एकदा री एक्झिक्यूट करा. तुम्हाला इथे दिसेल का स्पेशल नेम आलं, वेबसाईट पण स्पेशल आली. इच अँड एव्हरीथिंग इज गेटिंग अपडेटेड. नेक्स्ट इज सम डेटा मॅनिप्युलेशन इथे आहे. ज्यामध्ये 2 फंक्शन्स आपण एक्झिक्यूट करणार. व्हेरी फर्स्ट आपण फिल्टर करणार डेटा आणि त्यामध्ये किती रेकॉर्ड्स आहेत ते चेक करणार. ओके. सो हे एक फंक्शन रन करूयात. ते नवीन फंक्शन बनवलेलं होतं पण इथे आपण त्यातच ऍड करून घेऊ. So QS is equals to models.dream real objects dot filter is equals to name is equals to शिवम असं करू आपण ज्याचं नाव शिवम आहे. तो QS मध्ये एक स्पेशल रेकॉर्ड येईल आणि आपण नंतर एक मेथड यूज करणार लेंथ नावाची आणि त्या QS ची लेंथ किती आहे ते आपण बघणार. शिवम नावाचे रेकॉर्ड किती आहेत ते आपल्याला आता दिसतील. लेट्स चेक आउट. सो इथे त्याने सांगितलं स्पेशल फाउंड 6 रिझल्ट्स. 6 रिझल्ट मिळाले. नेक्स्ट आपण डेटा पुन्हा एकदा माइन केला सेम ॲज आवर ऑल. इथे जसं ऑब्जेक्ट डॉट ऑल केलं त्याच्याऐवजी ऑब्जेक्ट्स
डॉट ऑल ऐवजी ऑर्डर बाय लिहिलेलं आहे. ओके, आणि ऑर्डर बाय तुम्ही नेम लिहिलं तर तिकडे ज्या आय डीजने किंवा ज्या सिक्वेन्समध्ये डेटा असेल, पण आपल्याला मात्र असेंडिंग नेम और नेमने करून दाखवलं जाईल. सो पहिलं नाव याच्यामध्ये कोणतं आलं ते बघा. पहिलं नाव म्हटलं की गणेशच आलं. नेक्स्ट इज शिवम सिक्वेन्शियली, देन मग बाकीचे नाव आपल्याला दिसत आहे. तो ऑर्डर बाय आपण इथे वेबसाईट नेम करूयात. याच्यात आता गणेश आहे, पण नंतर प्रगती आहे आणि देन शिवम. सो कॉन्टॅक्ट नंबर जे आहे त्याला त्याने असेंडिंग ऑर्डरने अरेंज केलं आणि देन आफ्टर आपल्याला शो केलं. रिपीट करा. ओके, ठीक आहे, चालेल. सो फॉर नाव ऑर्डर बाय आणि फिल्टर या दोन गोष्टी मॅनिप्युलेशनसाठी आपल्याला यूज करायच्या. बट रेंडरमध्ये पण मॅनिप्युलेशनला थोडाफार स्कोप आहे, सो तिथे पण ते बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट आपण आज फक्त बघणार आहोत, याच्यात काही एवढं विशेष तर नाही आहे, कारण आपण जे काम सध्या केलं हेच काम आपल्याला एक जँगो शेल पण प्रोव्हाइड करतो. त्या शेलमधून आपण हे काम करणार आहोत. हो, इथे तुम्हाला लिहायचं आहे पायथॉन मॅनेज डॉट पाय स्पेस देऊन शेल. तो शेल आपला ऑन झालेला आहे इथे. शेल इन द सेन्स आपण सिक्वेन्शियली इथे एक 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 फंक्शन एक्झिक्यूट करू शकतो. ते तर आहेच, इथे स्टेप बाय स्टेपच करावा लागतो. तो व्हेरी फर्स्ट आपण वरची पूर्ण स्क्रीन हाईड करू शकतो इथे. सगळ्यात सुरुवातीला आपल्या टू मधलं मॉडेल्स इम्पोर्ट करूयात. इम्पोर्टेड सक्सेसफुली. इथे एक नवीन डेटा ॲड करण्यासाठीचं फंक्शन आहे की डी आर इज इक्वल्स टू ड्रीम रिअल. मग डी आर वनची वेबसाईट सेट होते. पुन्हा एकदा नेम सेव्ह होणार, सगळ्या गोष्टी सेव्ह होणार स्टेप बाय स्टेप. डायरेक्टली एकदा बघतो मी कॉपी होतं का ते. आहे, स्टेप बाय स्टेप करा तुम्ही. एक लास्ट कमांड एक्झिक्यूट करतो की ज्यामध्ये डेटा सगळा आपल्याला मिळेल. एक्झिक्युशनच आहे, नॉट शोरिंग ॲट ऑल. सो इथे जेवढ्या कमांड दिल्यात ना, तो वन बाय वन करून बघा, ज्यामध्ये आपण डेटा सेव्ह करणार, डेटा माइन करणार बाय स्टेप. ER2 dot ड्रीम रियल dot object dot get ब्रॅकेट. इथे आपण देऊयात आय डी इज इक्वल्स टू 2. हा डेटा आपल्याकडे D2 मध्ये आलेला आहे. देन
ठीक आहे. सो ट्राय तो करो है ना. इथे काही कमांड्स आहेत बट याच्यापेक्षा एक बेटर ऑप्शन आहे आपल्याकडे. जस्ट एक हिंट म्हणून तुमच्या जवळ ठेवा की असं आपण शेल पण एक्झिक्यूट करू शकतो. अदरवाईज वर्किंग एरिया तर बिलकुलच नाही येतो. जे आपलं महत्त्वाचं काम आहे आता ते म्हणजे हे जे काही मॉडेल्स आपण बनवलेत हे ॲडमिनमध्ये रेंडर करणे. सो आत्तापर्यंतचं जरी मिस केला असेल तुम्ही तरी चालेल. बट फॉर नाऊ हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपला राहणार आहे. सो व्हेरी फर्स्ट जे काही मॉडेल आपण बनवले ते ॲडमिनला रेंडर करणे. तर सध्या आपण जे जे मॉडेल्स बनवलेले आहेत त्याचे एकदा ओव्हरलिस्ट बघून घेऊया. आपण काय मॉडेल बनवलेत. तर आपण ड्रीम रिअल नावाचं मॉडेल बनवलेलं आहे. हे मॉडेल आपल्याला ॲड करायचं आहे किंवा रेंडर करायचं आहे ॲडमिनमध्ये. दिस इज द प्रोसेस की आपल्याला ॲडमिनमध्ये जावं लागेल. आपल्या ॲपमध्ये जे ॲडमिन फोल्डर आहे तिथे आपण जाऊयात. सो गेट इन टू ॲडमिन. राईट. इथे आपल्याला आपलं मॉडेल इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. फ्रॉम स्टार इम्पोर्ट मॉडेल. अँड जस्ट ही एक लाईन आपल्याला एंटर करायची आहे. ॲडमिन साईट रजिस्टर जँगोने किंवा यांच्या जँगोच्या ॲडमिन पॅनलने प्रोव्हाइड केलेलं हे एक स्पेसिफिक फंक्शन आहे. ठीक आहे. आफ्टर रजिस्टरिंग इट याच्या आतमध्ये तुम्हाला मॉडेल्स डॉट ड्रीम रिअल जो आपला मॉडेल आहे तो पास करायचा आहे. तर ॲडमिनच्या वेबसाईटमध्ये आपल्याला आपलं ड्रीम रिअल दिसू लागेल. तिथे सगळे डेटा दिसू लागतील. लेट सी. सो हे आपलं साईट ॲडमिनिस्ट्रेशन आणि ते ड्रीम रिअल्स नावाचा क्लास आपल्याला दिसू लागेल. सो याच्या आतमध्ये आपल्याला खूप सारे ऑब्जेक्ट दिसत आहेत. सो व्हॉट आर दीज ऑब्जेक्ट्स जे आपण काय म्हणूयात आपण रेकॉर्ड्स बनवलेले आहेत ते सगळेचे सगळे आपल्याला इथे दिसत आहेत सध्या. क्लिक केल्यावर आपल्याला त्याचं डिटेल दिसेल. इन केस काही बदलवायचं आहे जसं आता इथे प्रगती आहे. सो लेट्स हॅव आय प्रॉडक्ट देन सेव्ह अँड कंटिन्यू एडिटिंग किंवा सेव्ह. सो इथून आपण चारही ॲक्टिव्हिटीज करू शकतो. सो व्हेरी फर्स्ट क्रिएट नवीन रेकॉर्ड इथून ॲड करू शकतो. बदलायचा असेल तर बदलवू शकतो. डिलीट करायचं असेल डिलीटही होईल. जसं आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे, क्लिक करायचं आहे अँड देन वी हॅव डिलीट सिलेक्टेड ड्रीम रिअल्स. गो केल्यानंतर हा डेटा डिलीट होत जाईल. सो तिन्ही चार ॲक्टिव्हिटीज आहेत. नेक्स्ट याच्यात एक अडचण अशी आहे की इथे हा डेटा जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही आहे. ॲज ऑब्जेक्ट 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 दिसतोय. सो थोडंसं चेंजेस आपण इथे करणार. इथे आपण एक क्लास बनवूया. क्लास कशा असतील बघा. तर साधारण आपण काहीतरी नाव देऊ. ड्रीम किंवा एक काम करू ॲडमिन ड्रीम रिअल. एंटर केल्यानंतर याच्या आतमध्ये करावं लागेल मॉडेल्स मॉडेल. इथे आपण लिहिणार लिस्ट अंडरस्कोर व्ह्यू इज इक्वल्स टू ब्रॅकेट आणि सिंगल कोटमध्ये आपण आपल्या ज्या वेबसाईटमधल्या कॉलम्स होते ते सगळे लिहिणार. सो फर्स्ट कॉलम इज नेम, column is website, third column is phone number. तर आपण एक व्ह्यू क्रिएट केला ॲक्च्युली. ठीक आहे. ॲडमिन ड्रीम रिअल क्लासमध्ये हा व्ह्यू आपल्याला आपल्या ॲडमिन साईटमध्ये प्लग करावा लागेल. तर इथे कॉमा देऊन तुम्हाला त्या क्लासचं नाव जशाला तसं लिहायचं आहे. इथे जे ॲडमिन ड्रीम रिअल तुम्ही लिहिलेलं आहे ठीक आहे काही असू शकेल. आपण युनिफॉर्मिटी फॉलो केली. लेट्स हॅव ए कॅपिटल. हा एकदा चेक करूया. आपण
versions issue. Still didn't work. Okay, one second. Give me 1 second. List view admin. List view admin. ठीक है, चल. हा एक एरिया आहे जिथे मी जनरली रेफर करतो. हा नेक्स्ट इज स्टॅक ओव्हरफ्लो. अगेन बेस्ट सपोर्ट आहे. काही जरी एरर आला यू कॅन गो हिअर अँड सर्च फॉर युअर क्वेरी. बट ऑफिशियल डॉक्युमेंटेशन सगळ्यात जास्त क्लिअर आहे इतर कुठल्याही वेबसाईटपेक्षा. कारण झिरो एरर फर्स्ट टाइम असं काहीतरी भेटलेलं आहे. त्याच्यात लिटरली एरर असा विषयच नाही. लिटल मिस्टेक. लिस्ट व्ह्यू नाहीये, लिस्ट डिस्प्ले आहे. हा इट्स नॉट लिस्ट व्ह्यू, इट्स लिस्ट डिस्प्ले. अँड देन यू विल सी ऑल डेटा हिअर. इथे असं टेबल फॉर्मॅटमध्ये दिसतो आता की तुम्हाला कोणता डेटा कोणता आहे त्याचं कन्फ्युजन नाही. नेम, वेबसाईट, फोन नंबर सगळं काही एका स्क्रीनवर दिसायला लागला. आणि जे काही चेंज करायचं आहे जस्ट क्लिक ऑन इट चेंज करते. ठीक आहे. सो स्टेप बाय स्टेप आपण इकडे इनपुट देतो आहे ना. चालेल. सो स्टेप बाय स्टेप आपण आज मॉडेल्स क्रिएट केलेत आणि ॲडमिन पॅनलमध्ये ते रजिस्टर केले. याच्यातल्या ज्या गोष्टी हायलाइटेड आहेत त्या अशा आहेत ज्या की आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये मॅक्सिमम लेवलला यूज करणार. जसं की ड्रीम रिअल ऑब्जेक्ट्स ऑल, म्हणजे थोडक्यात संपूर्ण डेटा आपल्याला इथे फेच होतोय. देन आफ्टर याला रेंडर करणार, तो नेक्स्ट पार्ट झाला. बट हा एक पार्ट आपल्याला थ्रू आउट प्रॅक्टिस पक्का करून घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण काल रेंडरिंगसाठी खूप सारे फंक्शन शिकलो. थोडक्यात खूप सारे एक्सपेरिमेंट्स केलेत आपण. ही वेबसाईट रेंडर केली, त्यामध्ये फॉर लूप, त्यामध्ये डिक्शनरीचे काही टाईप्स बघितलेत सॅम्पल. ओके, सो तो एक पार्ट आपला परफेक्ट असायला हवा. तो याची कॉपी पेस्ट तर नाही होणार. याच्यातून फाईल शेअर करता येते का? ठीक आहे. सो नो ऑप्शन फॉर फाईल शेअर. ड्राईव्ह मधून पॉसिबल नाही. सो नेक्स्ट यामध्ये अजून अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत की मे बी तुम्ही पुढे चालून जर डेडिकेटेड स्टॅक जँगो प्रोजेक्टवर एखादा जॉब सर्च करत आहात तर तुम्हाला या गोष्टी पण मेनली थोड्या थोड्या माहीत असायला हव्या की आपण जँगो थ्रू काही मेल्सही पाठवू शकतो. सो मेल सेक्शन्स यू शुड बी परफेक्ट. देन आफ्टर इमेज हँडलिंग. आता इथे इमेजसाठी एक बनवलेलं आहे. एक काम करूयात, आपण एक क्लास ब्लॉगही बनवू.
models blog admin models dot blog admin ड्रीम रिअल ऐवजी ब्लॉग असू दे का लिस्ट डिस्प्ले त्यात कोणते कोणते कॉलम्स आहेत टायटल कंटेंट व्ह्यूज यू आर एल टायटल content views URL, let's keep it. I can admin spelling manage.py, make migrations. इमेज हँडलिंगसाठी एक पिलो नावाची लायब्ररी ॲडेड असायला हवी कारण जी इमेज आहे ती डेटाबेसमध्ये ॲड होणार डेटाबेसमध्ये एक विशिष्ट फॉर्मॅटमध्ये ती ॲड होते तर त्याला Octa64 फॉर्मॅट म्हणतात Octa64 फॉर्मॅटमध्ये साधारणतः जी आपली अशी रेग्युलर पिक्सेलाइट्स इमेज असते ती अशा काहीतरी म्हणजे हेवी कोडमध्ये दिसू लागते आणि तिथून मग पुन्हा ती माईन केली जाईल नेक्स्ट स्टेप्स त्याच्या राहते ॲक्च्युली इमेज डेटाबेसमध्ये सेव्ह करण्यासाठी नसते पण आता इथे जँगोमध्ये देतात आपल्याला ते बट इमेज इज नॉट मीन किंवा डेटाबेस इज नॉट मीन टू गेट इमेजेस सेव्ह त्याच्यामध्ये इमेजेस नको आहेत इमेजेस डायरेक्टली फाईल स्वरूपात राहतील आणि नंतर आपल्याला त्या दिसतील सो लेट्स गेट फर्दर हो ॲडमिन इथे आपल्याला ब्लॉग्स नावाचा आता एक सेक्शन दिसू लागतंय क्लिक करायचं आहे झिरो ब्लॉग इज देअर ॲड ब्लॉगवर क्लिक करणार आपण इथे टायटल प्रोव्हाइड करणार की आपल्या ब्लॉगचं टायटल काय आहे सो आपल्या ब्लॉगचं टायटल लेट्स से हॅपी प्रोग्रेस ठीक आहे कंटेंट कंटेंट आपण कुठेतरी टाकू ओके सो कंटेंटची साईज किती आहे व्हेरी जावं लागेल साईज खूप लिमिटेड दिली तिथे व्ह्यूज किती 10 आणि URL एखाद्या वेबसाईटची URL तुम्ही देऊ शकता इथे we can choose files let's have file image file
अँड देन सेव्ह. सो डेटाबेसमध्ये हा डेटा ॲड झालेला आहे आणि सिस्टमॅटिकली तुम्हाला इथे दिसतो आहे. टायटल दिसतंय, कंटेंट दिसतंय, व्ह्यूज दिसतंय. क्लिक करून तुम्ही इन डिटेल बघू शकता. इमेजही चेक करू शकता कुठली इमेज आहे ती. इमेजसाठीच थोडीशी अडचण येणारच आहे. परहॅप्स इट वॉज डिलीटेड. ओके. सो उद्या आपण आहे ना जमलंच तर माय एस वर कनेक्ट करून ही गोष्ट चेक करू. कारण हा एसक्यूएल डेटाबेस जो आहे तो अशा इमेजेस ॲक्सेस करणं थोडं डिफिकल्ट आहे त्याला. ओके. सो आज आपण इथे थांबूयात. आणि एकच मिनिट हा जाऊ नका कोणी. अरे यार. कुठं झालं? सो ही एक लिंक पाठवतोय. याच्यामधले जेवढे जेवढे फंक्शन्स असतील तेवढे तेवढे मॅक्सिमम ट्राय करा. क्लिक करा. लगेच टेक्स्ट फाईल मे बी डाउनलोड होईल. नाही झाली? हां झाली. ठीक आहे. संपली दिसेल तुम्हाला. आणि मॅक्सिमम जँगोचे जे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन असेल ते तुम्ही रेफर करू शकता. सो कोणाला काही अडचण असेल तर एकदा विचारा क्विकली. एनीवन? ओके. तो आपण थांबूया तिथे आणि उद्या आपण आम्ही कंटिन्यू करू. उद्या आपल्याला सुट्टी राहील हां. हो. सॅटर्डे थोडंसं टास्क आहे. उद्या सुट्टी राहील. मे बी आपण आता डायरेक्टली मंडेलाच भेटूयात. तो संडेला इन केस क्लास असेल तर सॅटर्डेला इव्हनिंगला सांगितलं जाईल. ओके. सो ठीक आहे. क्लोज करतो मी. काही अडचण नाही असं गृहीत धरतो हां.